नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपदा आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:02 राहणे अभिजित मुहूर्त. दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:41 ते 5:20 आणि यमगंड काळ सकाळी 9:05 ते 10:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोणयोग करेल. शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. रवी बुधाबरोबर लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र व्यय स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले आर्थिक अडकलेले लाभही मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. थोडं फिरणं होईल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. काही चांगल्या इंट्युशन्स आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी थोडंसं फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही खूपच चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे काही नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकता. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लागू शकेल. थोडं फिरणं वगैरे होईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आसरून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात मात्र मात्र काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे छोटे मोठे काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या अष्टमात षष्ठात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी भाग्यकारक असा दिवस आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. महत्त्वपूर्ण कामं हाती येऊ शकतात. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातामध्ये घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे छोटे मोठे काय शेअर मार्केटच्या संबंधित सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातली अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळू शकेल. नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज, खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे काही आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ करेल. संध्याकाळी 7:25 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, दगदगीचा दिसून येईल. कामामध्ये थोडेसे अडथळे झाल्यासारखं जाणवेल. कारण तुमचं काळजी करू नका. कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास होणार नाही. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.